दादांचे उपकार या बीड जिल्ह्याने कसे फेडावेत हे कळत नाही, पण एक नक्कीच आहे की अनेक संबंधाच्या पलीकडे माझे दादांचे संबंध होते. मला खऱ्या अर्थानं एक वडिलकीचा आधार दादा होते आणि ज्यावेळेस वडिलकीचा आधार जातो त्यावेळेस जी अवस्था होते तीच अवस्था या ठिकाणी माझी आहे. पालकमंत्री झाल्यानंतर ज्या पद्धतीनं बीडच्या प्रशासनाला आमच्यासहित सर्वांना शिस्त लावली आणि त्या शिस्तीत हा जिल्हा अतिशय गतीने विकासाकडे जाऊ लागला आणि म्हणून एक सबंध बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला वाटू लागले की आता फार कमी वेळात हा बीड जिल्ह्याचा मागासलेपणाचा जो मार्ग लागलेला आहे तो मागासलेपणाचा मार्ग निघेल आणि जो शब्द दादांनी दिला तो शब्द दादा या ठिकाणी. खरं तर मी राज्यातील देशातील अनेक मान्यवर नेत्यांना पाहिलंय, मान्यवर नेत्यांच्या हाताखाली कामही केलंय, पण एक असा नेता ज्यांनी सबंध राज्यावर राज्याच्या जनतेवर अधिराज्य गाजवलं, राहिलं, समाजकारण केलं, पण स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशनवरती अशा पद्धतीनं राजकारण करून इतक्या पुढे येणं हे अद्भुत काम फक्त दादाच करू शकतात हे दादांनी आपल्या सर्वांना दाखवून दिलं.